जेव्हा सर्वांनी नाही म्हटले तेव्हा त्याने करून दाखवले. नाव नेहा आहे. वय आता 29 वर्षांचे झाले आहे. पण लोक म्हणतात की अजूनही ती 24 किंवा 25 वर्षांची दिसते. काळे दाट केस कंबरापर्यंत लांब, मोठाले डोळे, गुलाबी ओठ आणि तिची फिगर. अरे, तुम्ही स्वतः समजून घ्या. जेव्हा मी पांढरा कोट घालून क्लिनिकमध्ये प्रवेश करते, तेव्हा रुग्णांच्या नजरा माझ्या चेहऱ्यावरून खाली सरकतात. मी डॉक्टर आहे. गावाजवळच्या छोट्या शहरात माझी प्रॅक्टिस आहे. जेव्हा मी बोलताना हलकेच हसते तेव्हा लोक म्हणतात, "दीदी, तुमच्या हास्यात काहीतरी वेगळी मिठास आहे." बस, हीच मिठास माझ्या कहाणीचा पहिला चमचा आहे. जर तुम्ही चाखाल तर गोड वाटेल, पण गिळालात तर गळ्यात अडकून बसेल. आज सकाळची गोष्ट. मी क्लिनिक उघडून आत बसली होते. बाहेर सूर्यप्रकाश चमकत होता, पण तेव्हा दरवाजा उघडला आणि तो आत आला. त्याचे नाव अर्जुन होते. वय सुमारे 32 वर्षे, रुंद खांदे, चेहऱ्यावर हलकी दाढी आणि डोळे असे की बघताच वाटायचे तो काहीतरी लपून ठेवला आहे. त्याने सांगितले, "डॉक्टर साहेबा, माझ्या कमरेला विचित्र चुभन होत आहे. रात्रभर झोपता आले नाही." मी हसून म्हटले, "बसा अर्जुन, आधी कपडे थोडे वर करा. बघू कुठे त्रास आहे." मी हातमोजे घातले आणि त्याची कमीज वर केली. त्याच्या पाठीवर घाम चमकत होता. मी बोटे हळूहळू आणि कोमलतेने फिरवली. तो श्वास रोखून बसला होता. मी विचारले, "इथे दाबू का?" त्याने म्हटले, "हो दीदी, बिलकुल, तिथेच." मी हलकेच दाबले तर तो करवला. मी म्हटले, "अर्जुन, तुझ्या स्नायू खूप कडक आहेत. रोज शेतात दिवसभर वाकून काम करतो. पण आज असं वाटतं की कोणी आतून करतो. पण आज असं वाटतं की कोणी आतून ओढतंय." मी विचारले की आतून ओढणे हे माझे काम आहे, दुखापत बाहेर काढायची. मग मी म्हटले, "बेडवर झोप. मी थोडे तेल लावून मालिश करून देते, दुखापत लगेच निघून जाईल." त्याने काही न बोलता झोपून गेला. मी तेलाची बाटली उघडली. गरम तेलाची सुगंध सगळ्या खोलीत पसरली. मी त्याच्या कंबरेवर तेल ओतले आणि हळूहळू, रेशमी दोरखंड खेचत असल्यासारखे, बोटे फिरवली. तो विचारले, "अर्जुन, लग्न झालंय का?" त्याने म्हटले, "नाही दीदी, आई शोधत आहे." मी हसून म्हटले, "बरं, तर अजून कोणी तुला पकडलं नाही." तो लाजला आणि म्हणाला, "पकडणारी तर तुमच्यासारखी हवी." मी हास्य रोखले पण मनात हलकी गुदगुली झाली. मालिश करताना मी त्याच्या कंबरेखाली हात घेऊन दाबले. तो चमकला आणि म्हणाला, "दीदी, थोडे खाली." मी म्हटले, "अरे, दुखापत तर इथपर्यंत पसरली आहे, घाबरू नकोस." माझी बोटे त्याच्या मांडीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली. तो श्वास वेगाने घ्यायला लागला. मी विचारले की आत्ताच घाम सुटायला लागला. मी आणखी तेल ओतले. आता माझी हाताळणी त्याच्या त्वचेवर गोलाकार फिरत होती. त्याने म्हटले, "दीदी, तुमचा हात जादू करतो." मी म्हटले, "जादू तर अजून बाकी आहे अर्जुन." मग मी म्हटले, "आता पलट." तो हिचकावला. मी पुन्हा म्हटले, "पलट ना, पाठबरोबर पोटी बघावे लागेल." त्याने हळू पलटी घेऊन पडला. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात होते. मी त्याच्या पोटावर तेल ओतले. माझी बोटे नाभीभोवती फिरू लागली. त्याने म्हटले, "दीदी, हे खूप गुदगुलावते." मी हसून म्हटले, "गुदगुली नाही, दुखापत भगवायची आहे." माझे हात खाली सरकत होते, बिलकुल किनाऱ्यावर. तो श्वास रोखून पाहत होता. मी म्हटले, "अर्जुन, तुझ्या नसा खूप गुंफलेल्या आहेत, त्या सुधाराव्या लागतील." त्याने म्हटले, "सुधार दीदी, पूर्ण सुधारून टाक." आता खोलीत फक्त पंख्याचा आवाज आणि आमच्या श्वासांचा आवाज होता. मी त्याच्या पॅन्टच्या बेल्टवर बोट ठेवली. तो चमकला. मी म्हटले, "अरे, बेल्ट सैल करा, नाडा दाबला असेल." त्याने स्वतः सैल केला. मी आणखी तेल ओतले. माझी बोटे आता त्याच्या मांडीच्या आतल्या भागावर होती. तो हळूहळू करवत होता. मी विचारले, "अर्जुन, आता सांग, दुखापत कुठे आहे?" त्याने म्हटले, "दीदी, आता दुखापत कुठेही दुसरीकडे गेली आहे." मी हसून म्हटले, "कुठे दुसरीकडे थोडे दाखव." तो लाजला. मी म्हटले, "घाबरू नकोस, मी डॉक्टर आहे, सगळे बघते." त्याने हळूहळू आपली पॅन्ट थोडी खाली केली. मी पाहिले की त्याच्या अंडरविअरवर तेलाचा डाग पडला होता. मी हसून म्हटले, "अरे, तेल इथपर्यंत पोहोचलं." त्याने म्हटले, "दीदी, तुमचा हात." मी म्हटले, "हात तर अजून थांबला नाही." मी बोटे फिरवली, बिलकुल किनाऱ्यावर, आत गेली नाही. तो श्वास वेगाने घ्यायला लागला. मी म्हटले, "अर्जुन, तुझ्या नसा खूप गरम आहेत, त्या थंड कराव्या लागतील." मग मी फ्रीजमधून आईस पॅक काढले आणि त्याच्या मांडीवर ठेवले. तो सिरी गेला. मी म्हटले, "आता गरमी आणि थंडक दोन्ही लावणार." एका हाताने आईस पॅक दाबले आणि दुसऱ्या हाताने गरम तेल लावले. त्याने म्हटले, "दीदी, तू काय करतेस?" दीदी, तू काय करतेस? मी म्हटले, इलाज बस इलाज. पण माझे डोळे शरारत करत होते. आता मी त्याला म्हटले, "अर्जुन, एक एक्सरसाइज करावी लागेल. माझ्यासमोर उभा राहा आणि पाय पसर." तो तसाच उभा राहिला. मी म्हटले, मी त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली.
माझे डोळे त्याच्या पोटासमोर होते. मी म्हटले, "आता मी तुझी कमर पकडणार. तू झुक." मी त्याची कमर दोन्ही हातांनी पकडली. माझी बोटे त्याच्या त्वचेत शिरली. तो झुकला आणि त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आला. मी त्याचा श्वास माझ्या गालावर अनुभवला. मी म्हटले, "आता सरळ हो." तो सरळ झाला. मग मी म्हटले, "आता माझी कमर पकड." तो हिचकावला. मी म्हटले, "पकड ना, मीही झुकणार." त्याने माझी कमर पकडली. त्याचे हात गरम होते. मी झुकली तर माझा कोट वर गेला आणि माझ्या कमीजचा किनारा दिसू लागला. तो पाहत राहिला. मी म्हटले, "अर्जुन, तुझा हात थरथरत आहे का?" त्याने म्हटले, "दीदी, तुम्ही खूप सुंदर आहात." मी हसून म्हटले, "सौंदर्य तर इलाजात मदत करते." मग मी म्हटले, "आता माझ्या खांद्यावर हात ठेव. मी तुला स्ट्रेच करवणार." त्याने ठेवला. मी त्याचा हात हळूहळू दाबला. तो माझ्या खांद्याखाली सरकू लागला. मी म्हटले, "थांब, इथेच थांबायचे आहे." पण त्याचा हात थांबला नाही. मी चमकून पाहिले तर तो लाजला. मी म्हटले, "अर्जुन, चुकीच्या जागी दाबलंस." त्याने म्हटले, "सॉरी दीदी." मी हसून म्हटले, "काही हरकत नाही. कधी-कधी नसा गुंफल्या जातात." मग मी त्याला बसवले आणि मी त्याच्या बाजूला बसली, सटकली. मी औषधे लिहिली, पण लिहिताना माझा हात त्याच्या हाताला टकरत राहिला. मी म्हटले, "अर्जुन, ही औषध रात्री लावायची आहे. कोणी लावणार?" त्याने म्हटले, "एकटा आहे दीदी." मी म्हटले, "तर मी उद्या तुझ्या घरी येईन आणि स्वतः लावून देईन." तो खुश झाला. मी म्हटले, "पण एक अट आहे, आईला सांगून दे की डॉक्टर येणार आहे, नाहीतर गावकरी काय म्हणतील?" त्याने म्हटले, "हो, सांगून देईन." संध्याकाळी मी त्या उघडला आणि बोलली, "बेटी, तू तर फरिश्ता आहेस." मी आत गेले. अर्जुन खोलीत होता. आई चहा बनवायला गेली. मी दरवाजा बंद केला. अर्जुन बिस्तरावर झोपला होता. मी म्हटले, "कपडे काढ." त्याने काढायला सुरुवात केली. मी तेल गरम केले. यावेळी मी स्वतःचा कोट काढून टाकला. फक्त टॉप आणि स्कर्ट घालून मी त्याच्यावर झुकली. माझे केस त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. मी तेल ओतले आणि माझी बोटे पुन्हा नाचू लागली. त्याने म्हटले, "दीदी, आज दुखापत कमी आहे." मी म्हटले, "तरीही हा पूर्ण कोर्स पूर्ण करावा लागेल." मी त्याच्या छातीवर तेल ओतले. माझी बोटे त्याच्या छातीच्या केसात गुंफली गेली. तो श्वास वेगाने घ्यायला लागला. मी म्हटले, "अर्जुन, तुझी धडकन खूप वेगवान आहे." त्याने म्हटले, "दीदी, तू जवळ आहेस ना?" मी हसून म्हटले, "जवळ तर मी अधिक येईन." मी त्याच्यावर अधिक झुकली. माझी छाती त्याच्या छातीला लागणार होती. तेव्हा दरवाजा खटखटला. आई चहा घेऊन आली. मी लगेच हटली. आई बोलली, "बेटा, चहा पिऊन घे." आम्ही तिघे बसून चहा प्यायला लागलो. आईने विचारले, "नेहा बेटी, तू लग्न का करत नाहीस?" मी म्हटले, "आईजी, योग्य मुलगा मिळाला नाही." रात्री मी घरी परत आले. झोपताना विचार केला की हा अर्जुन काहीतरी वेगळा आहे. त्याच्या डोळ्यात काही विचार की हा अर्जुन होते जे मला ओढत होते. पण मी डॉक्टर आहे आणि तो पेशंट आहे. तरीही मनात हलकी हालचाल होती. पुढील काही दिवसात आम्ही रोज भेटत राहिलो. कधी क्लिनिकमध्ये तर कधी त्याच्या घरी. प्रत्येक वेळी मालिश आणि प्रत्येक वेळी थोडे अधिक जवळ. एक दिवस मी म्हटले, "अर्जुन, आता तू मला मालिश करायला शिक." त्याने हसले. मी झोपून गेले. त्याने माझ्या कंबरेवर हात ठेवला. त्याचे हात थरथरत होते. मी म्हटले, "घाबरू नकोस, दाब." त्याने दाबायला सुरुवात केली. माझे श्वास वेगवान झाले. मी डोळे बंद केले. त्याचा हात खाली सरकू लागला. मी म्हटले, "अर्जुन, बस." तो थांबला. मी पलटी घेऊन त्याचा हात पकडला आणि बोलले, "तू समजतोस ना?" त्याने म्हटले, "समजतो दीदी, पण मन मानत नाही." मग एक दिवस पाऊस नव्हता. वीजही नव्हती, पण काहीतरी दुसरे घडले. मी क्लिनिकमध्ये एकटी होते. अर्जुन आला आणि बोलला, "दीदी, आज दुखापत पुन्हा सुरू झाली." मी म्हटले, "आज काही नवीन ट्राय करू." छोटे एक मशीन काढले. इलेक्ट्रिक स्टिम्युलेटर. Totals ना. करंटच्या हलक्या झिणझिणीत तो थरथरला. मी म्हटले, "आता तू माझ्यावर लाव." मी स्वतःचे टॉप वर केले. त्याने पॅड्स माझ्या कंबरेवर लावले. मी मशीन ऑन केले तर हलका झटका लागला. मी ओरडले, "अरे अर्जुन!" तो घाबरला. मी हसून पडले आणि म्हटले, "मजाक करत होते, बरे वाटत आहे." मग आम्ही दोघे हसू लागलो. मी मशीन बंद केले. आम्ही आमनेसामने होतो. "अर्जुन, तू माझ्यासाठी काय आहेस?" मी हळूहळू म्हटले, "अर्जुन, तू माझ्यासाठी काय आहेस?" मी त्याचा हात पकडला. आम्ही जवळ आलो. आमचे ओठ फक्त 1 इंच दूर होते. तेव्हा माझ्या खिशात फोन वाजला. हॉस्पिटलकडून इमर्जन्सी कॉल आला. मी हटली आणि बोलले, "चला नंतर." त्यानंतर आम्ही दोघे समजून गेलो की आमच्यात काहीतरी आहे, पण अजून वेळ नाही. मी त्याला औषधे दिली आणि तो बरा झाला. पण आता तो माझा मित्र बनला. कधी येतो, चहा पितो आणि गप्पा मारतो. गावकऱ्यांना वाटायचे की डॉक्टर साहेबांचा खास पेशंट आहे. एक दिवस त्याने म्हटले, "दीदी, मी लग्न करू इच्छितो." मी विचारले, "कोणाबरोबर?" तो लाजला आणि म्हणाला, "तू जाणतोस?"
मी हसून म्हटले, "तर आईबरोबर बोल." त्याने आईबरोबर बोलले. आई माझ्या घरी आली आणि माझ्या आईबरोबर बोलली. मग सगाई झाली आणि लग्नाची तारीख निश्चित झाली. लग्नाच्या दिवशी मी दुल्हन बनले आणि तो दुल्हा बनून मंडपात आला. जेव्हा मी त्याच्या जवळ बसले, तेव्हा त्याने माझ्या कानात फुसफुसले, "दीदी, आज दुखापत बिलकुल नाही." मी हसून म्हटले, "आता तर आयुष्यभर मालिश करणार. सगळे विसरून जा." लग्नाचे फेरे, जोडे, हास्य सगळे डस्टबिनमध्ये. आता फक्त 30 सेकंदांचा ट्विस्ट आहे. तुमचा श्वास रोखा. मंडपात मी अर्जुनच्या कानात फुसफुसले, "आज दुखापत नाही ना?" तो हसला. मग त्याने माझ्या कानात म्हटले, "दीदी, दुखापत तर तू आहेस." मी हसून पडले. तेव्हा त्याने माझ्या हातात एक पेनड्राईव्ह ठेवली आणि म्हणाला, "घरी जाऊन बघ, लग्न संपल्यानंतर रात्री हनीमून सूटमध्ये." मी लॅपटॉप उघडला. पेनड्राईव्हमध्ये एक फोल्डर होते, नेहा रिअल. मी MP4 प्ले केले. स्क्रीनवर मी होते. हो, मीच, पण ती 6 महिने आधीची घटना होती. क्लिनिकच्या बेसमेंटमध्ये मेजावर झोपलेली. तोंडावर मास्क आणि समोर उभा अर्जुन, पण तो अर्जुन नव्हता. त्याच्या हातात सिरिंज होते. व्हिडिओमध्ये माझीच आवाज आली, "ऑपरेशन सुरू. सब्जेक्ट नेहा शर्मा. प्रोसिजर मेमरी ट्रान्सफर. डोनर अर्जुन. रिसिव्हर क्लोन बॉडी. उद्देश्य नेहाला मारून तिची जागा घेणे." मी ओरडले, कारण व्हिडिओमध्ये जुनी नेहा मरून गेली आणि नवीन नेहा म्हणजे मी उभी राहिली. अर्जुनचे डोळे माझ्या डोळ्यात होते. व्हिडिओ संपला आणि शेवटची लाईन आली, की "आता तू नेहा आहेस, मी अर्जुन आहे. पण असली अर्जुन तुझ्या आत आहे." प्रत्येक रात्री जेव्हा तू झोपतेस, तेव्हा तो जागा होतो आणि म्हणतो, की "दीदी, आता माझी वारी." मी स्वतःचे पोट स्पर्श केले तर आत काहीतरी हलले. आरशात पाहिले तर माझे डोळे अर्जुनचे होते. तेव्हा दरवाजा उघडला आणि अर्जुनात आला. त्याने म्हटले, "झोपून गेली होती दीदी." मी हसून म्हटले, "नाही, आता जागी झाले आहे." आणि मी त्याचे गळे दोन्ही हातांनी दाबून टाकले, म्हणताना, "आता तू झोपून जा कायमसाठी." प्रकाश बंद झाला. या सगळ्या रहस्य उघडल्यानंतर मला समजले, की ज्या व्यक्तीवर मी सर्वाधिक विश्वास ठेवत होते, त्याने माझ्या जीवनालाच धोक्यात घातले होते. त्याने माझ्या प्रेमाचा आणि विश्वासाचा गैरवापर केला होता. शेवटी त्याने स्वतःचे जीवन गमावले. मी आता एकटी आहे, पण माझ्या ओळखीसाठी लढत राहणार. ही कहाणी आपल्याला आठवण करू लढत राहणार, की व्यावसायिक संबंधांना व्यक्तिगत इच्छांशी मिसळू नये आणि कधीही कोणाच्या बाह्य आकर्षणावर आंधळा विश्वास ठेवू नये. कारण एक चुकीचा विश्वास संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतो.